घरगुती चटणी करायची, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसालेमध्ये या. चवीला चटणी कशी हवी ते सांगा. निवडक मसाले भाजून, कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार, तेही तुमच्या नजरेसमोर. वा, आता तुमच्या जेवणाला चव येणार. प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार. आमचा पत्ता: स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलूस, साळशिंगे रोड, महात्मा विद्यालय शेजारी विटा. संपर्क 99 600 25 215 88 558 081 62. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. MD ड्रग्ज विट्यातच कसे आले, कसे बनवले गेले आणि कुठे विकले गेले, असा प्रश्न माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी थेट विधानसभेत केलाय. सांगली जिल्ह्यातील विट्यात मेफेड्रॉन MD ड्रग या अंमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने 2 महिन्यांपूर्वी उद्ध्वस्त केला. आतापर्यंत या प्रकरणी एकूण 7 जणांना अटक झाली. मात्र इथल्या सामान्य लोकांमध्ये अद्यापही दहशतीचं वातावरण आहे. विटा आणि परिसरात नशेखोरीचं प्रमाण वाढलंय. अजूनही शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी गांजा, नशेच्या गोळ्या, इंजेक्शन्स आणि ड्रग्ज घेऊन फिरणारी मंडळी दिसत आहेत. मात्र हा कारखाना नेमका विट्यातच कसा आणि कुणी सुरू केला, याबाबतचे गौडबंगाल कायम आहे. पोलिसांचा तपास अद्यापही सुरू आहे. मात्र राज्य शासनाच्या MIDC, फूड व ड्रग प्रशासन, स्थानिक प्रशासन यातील अधिकारी वर्गाचे आणि सर्व संबंधितांची बेफिकिरी किंवा हलगर्जीपणा यास कारणीभूत आहे. आता विट्यात सापडलेल्या MD ड्रग्ज कारखान्याच्या प्रकरणी आता माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी विधानसभेत सरकारला प्रश्न विचारत धारेवर धरले. विधानसभेत आमदार कदम म्हणाले, अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्र विधानसभेमध्ये वारंवार ड्रग्ज बाबत चर्चा होते. आमच्याकडे मिरजमध्ये ड्रग्जचा साठा सापडलाय. सांगली जिल्ह्यातील विट्यामध्ये MIDC तर MD ड्रग्ज बनवायची फॅक्टरीज सापडले. तिथे 30 कोटींचे MD ड्रग्ज सापडले. त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. परंतु हा कारखाना येथे कसा आला, हे MD ड्रग विट्यातच कसे आले, कसे बनवले गेले आणि कुठे विकलं गेलं, याचा सखोल तपास करावा. संपूर्ण महाराष्ट्रातील नवी पिढी यामुळे धोक्यात आले. याबाबतही गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली, असेही आमदार कदम म्हणाले. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.